वेलकम टू लावासा. हे सगळे घर रिकामे आहेत. द लॉस्ट सिटी लवासा. लावासा जो भी है वो. पुण्यापासून फक्त काही तासांच्या अंतरावर एक असं ठिकाण आहे जिथे शहराचा आवाज थांबतो आणि निसर्ग बोलायला लागतो. हे आहे लावासा. इथे आज आम्ही आमच्या पूर्ण कॉलेजच्या गँगला घेऊन आलो होतो. 200ची तिकीट काढून आम्ही इथे एंट्री घेतली. वेलकम टू लावासा. हे आहे भारताचं पहिलं प्लॅन्ड हिल स्टेशन. युरोपियन स्टाईल बिल्डिंग्स, मोकळे रस्ते आणि लेकच्या काठावर बसलेला शांत शहर. म्हणतात हे प्रोजेक्ट 6,000 कोटींचा आसपास खर्च होता आणि काही रिपोर्टनुसार योजना तर 65,000 कोटींचा बिझनेस प्लॅन होता. पण जॉग्राफिकल आणि फायनान्शियल इश्यू आले आणि सगळं थांबलं. आज लावासा थोडं शांत आहे, पण आमच्यासाठी ते जास्त फायदेशीर होतं, कारण कमी गर्दी म्हणजे जास्त फ्रीडम. इथे येऊन कळतं ट्रिप म्हणजे फक्त टाइम काढणे नाही, तर रोजच्या रुटीनपासून थोडं ब्रेक घेणं आहे. लेकच्या साईडला बसून गरम चहा, वडापाव आणि मॅगी खाल्ली आणि क्लासिक सनसेट मुवमेंट एन्जॉय केले. माझ्या मागे आहे लावासा सिटीचा ब्युटिफुल सनसेट. अशा प्रकारे एकदम खास व्ह्यू आहे इथला या सिटीचा. लावासामध्ये सनसेट म्हणजे फक्त सूर्य मावळणे नाही, तर तो एक सीन आहे. आता आम्ही थंडीत आलो, याच्यापेक्षा तुम्ही पावसाळ्यात आले त्याच्यापेक्षा बेस्ट होईल. मित्रांसोबत केलेला प्रवास नेहमी स्पेशल असतो, पण लवासासारख्या ठिकाणी आणि अशी वाईब मिळाली तर ट्रिप नॉर्मल राहत नाही, ती लेजेंडरी होऊन जाते.